नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. धर्मादाय आयुक्तालय विभागामार्फत जी भरती होणार आहे त्याचा आता हॉल तिकीट जे आहे तर ते आलेले. कालच त्यांचं परीक्षा वेळापत्रक जाहीर झालेलं होतं. आता 4 नोव्हेंबर पासून ही परीक्षा जी आहे तर ती सुरुवात होणार आहे. इन्स्पेक्टर साठी जबरदस्त कॉम्पिटिशन आहे. जवळपास 15 शिफ्ट मध्ये पेपर होणार आहे. मे बी त्याच्यासाठी जवळपास 1.5 लाख 1 ते 1.5 लाख फॉर्म जे आहेत तर ते येऊ शकतात मित्रांनो, कारण की एवढी जबरदस्त कॉम्पिटिशन त्याच्यासाठी आहे. त्याचे आता हॉल तिकीट आलेले. तर हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करावं, महत्त्वाच्या सूचना काय आणि निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे का, या सर्वांविषयी माहिती जी आहे तर ते आपण इथं बघणार आहोत मित्रांनो. बघा, जर आपण त्यांच्या वेबसाईटवर गेलं charitymaharashtra.gov.in च्या, तर इथं आपल्याला काय बघायला मिळतं मित्रांनो, ऍडव्हर्टाइजमेंट, अप्लाय ऑनलाईन, पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन, मॉक टेस्ट, एक्झाम शेड्यूल, डाउनलोड हॉल तिकीट. तर मी इथं डाउनलोड हॉल तिकीट वर केलं तर बघा ही वेबसाईट जी आहे तर ती ओपन होत असते. आता जर तुम्हाला डायरेक्टली याची लिंक पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण लिंक आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकतात. इथून तुम्हाला काय करायचंय, ऑलरेडी रजिस्टरवर क्लिक करायचं मित्रांनो. कशावर? ऑलरेडी रजिस्टरवर. तुम्ही जर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केलं तर होणार नाही. ऑलरेडी रजिस्टरवर तुम्हाला इथं क्लिक जे आहे तर ते करावं लागणार आहे मित्रांनो. ओके, बघा तुम्हाला मेल पण आला असेल. खूप साऱ्या मुलांना असा डायरेक्ट मेल गेलेला आहे डायरेक्टली त्यांच्याकडून, आणि त्या मेलमध्ये पण त्यांनी सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या सांगितलेल्या आहेत. आणि मित्रांनो, एमपीएससी ग्रुप बी आणि सी ची 25 ची ही एक्झाम आणि त्यासोबतच 26 चं पण जे आहे तर ते वेळापत्रक आलेले. आणि आगामी काळात खूप साऱ्या सरळ सेवा आता या एमपीएससी कडे जाणार आहेत. मग त्याच्यासाठी तुम्ही आपली ही एमपीएससी ची ग्रुप बी आणि सी ची जी लाईव्ह स्वरूपाची बॅच आहे तर ती आजच तुम्ही जॉईन करा, ज्याच्यामध्ये पूर्व प्लस मुख्य आणि पूर्व परीक्षा असे दोन्ही मॉडेल तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. काही प्रॉब्लेम असेल या नंबरला तुम्ही कॉल करू शकतात. आणि याचं जे लिंक आहे ना मित्रांनो, तर आपले जे टेलिग्राम चॅनल आहे बघा, इग्नाइट अकॅडमी नावाने आपलं 1 लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर असलेलं चॅनल आहे. तर इथं आपण जे काही लिंक असतात, महत्वाच्या लिंक वगैरे सगळ्या काही देत असतो, म्हणून तुम्ही ते आजच जे आहे तर ते जॉईन करून ठेवा. बघा इथं तुमचा रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड जर तुम्ही विसरले असाल तर तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या मेलला त्यांनी दिलेला आहे, म्हणून मेलला जाऊन तुम्ही एकदा चेक करून घ्या. आता मी इथं क्लिक केलं, बघा ऑलरेडी रजिस्टर टू लॉग इन वर मी क्लिक करेल. इथं मी रजिस्ट्रेशन आयडी, पासवर्ड, कॅप्चा कोड आणि लॉग इन करेल. लॉग इन केल्यानंतर मला बघा ऍप्लिकंट डिटेल्स, अप्लाय पोस्ट आणि हेल्प डेस्क या 3 गोष्टी दिसणार आहे. तर मी कुठे क्लिक करेल, अप्लाय पोस्ट वर क्लिक करेल. अप्लाय पोस्ट वर क्लिक केल्यानंतर फॉर एक्झाम्पल काहींचं इन्स्पेक्टर असेल आणि काहींचं सिनियर क्लर्क पण असेल, ते पण ते बघू शकतात. तर मी इथं ऍक्शन या बटनावर क्लिक करेल. ऍक्शन या बटनावर क्लिक केल्यानंतर ऍप्लिकंट डिटेल्स, ऍडमिट कार्ड, पेमेंट स्लिप हे डाउनलोड करून ठेवा बरं का मित्रांनो. ऍप्लिकंट डिटेल्स वगैरे हे आता डाउनलोड करून ठेवा. ऍडमिट कार्ड वर मी क्लिक करेल. ऍडमिट कार्ड वर क्लिक केल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला तुमची बघा इथं डेट दिसते आणि इथं लोकेशन दिसतंय आणि इथं ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठीचं दिसतंय, तर मी तिथं क्लिक करेल. अशा पद्धतीने ऍडमिट कार्ड डाउनलोड होईल. ऍडमिट कार्ड मध्ये बघा मी माझ्या ओळखीचा पुरावा डॅश डॅश क्रमांक, आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी सह सोबत आणलेले आहे. जे तुम्हाला झेरॉक्स जोडायचे त्याची माहिती. त्याच्यानंतर तुमचं इथं पूर्ण नाव चेक करून घ्या. नोंदणी आयडी, बैठक क्रमांक, पासवर्ड म्हणजे तुमचा डेट ऑफ बर्थ असतो. इथं तुमचा फोटो असेल आणि तुम्ही जो लाईव्ह स्वरूपाचा फोटो अपलोड केला असेल तो तिथं तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर इथं बाकी काही गोष्टी असतील, तुमचे कोणत्या शिफ्टला आहे. फॉर एक्झाम्पल हा 12ला पेपर आहे, तर हा 1 ते 3च्या शिफ्ट मध्ये म्हणजे दुसऱ्या शिफ्ट मध्ये आपल्याला पेपर पाहायला मिळतो. 11:30ला गेट ओपन होईल आणि 12:30ला लास्ट डेट असणार आहे. 12:30 झाले का झाले, जर तुम्ही 12:31ला जरी गेले तरी तुम्हाला एंट्री देतच नाही ते, मग तुम्ही कोणालाही फोन लावा. तुमची सही असेल, इन्व्हिजिलेटरची सही असेल आणि इथं तुमचं जे आहे तर ते इथं तुम्हाला बघायला मिळणार आहे. ओके, आता त्यांनी काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या म्हणजे काय की हे जे ऍडमिट कार्ड आहे तर ते कलर प्रिंट करायचे. शक्यतो अशी अट नसते, कधी कधी ब्लॅक अँड व्हाईट पण चालतं, पण इथं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की कलर प्रिंट लागणार आहे, म्हणून सगळ्यांनी कलर प्रिंट जे आहेत तर ते घेऊन जायचे. त्यासोबतच परीक्षा केंद्रावर कोणत्याही नियमाचं उल्लंघन करायचं नाही. तुम्हाला जे काही लिहायचं असेल त्याच्यासाठी नोट्स दिल्या जातील आणि त्या नोट्स लक्षात घ्या, ते सगळे परत पण करावं लागतं बरं का. त्या नोट्स परत कराव्या लागतात. बघा उमेदवारांसाठी महत्वाची सूचना, दोन्ही भाग डाउनलोड करून त्याची रंगीत प्रत परीक्षेच्या वेळी सोबत आणणे आवश्यक असेल. ठीक आहे, त्याच्यासोबत तुम्हाला एक फोटो आयडी घेऊन जायचंय. त्याच्यामध्ये पॅन कार्ड, वाहन चालक, मतदार कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड या व्यतिरिक्त काही असेल तर ते घेऊन जायचं आहे. त्यासोबतच लक्षात घ्या की मोबाईल मध्ये, फोन मध्ये आणि डिजी लॉकर मधले ते काही कन्सिडर केलं जाणार नाही. ओरिजिनल लागेल आणि त्याचा झेरॉक्स पण जे आहे तर ते तुम्ही सोबत ठेवायचं मित्रांनो. ज्यांच्या नावामध्ये प्रॉब्लेम आहे ना तर त्यांनी नावाचं जे आहे तर ते व्यवस्थित पद्धतीने करून घ्यावे. महिलांनी विवाहानंतरचे नाव बदलले असेल तर विवाह नोंदणी आणि राजपत्र हे जे दोन्ही डॉक्युमेंट्स आहेत तर ते तिथे तुम्हाला घेऊन जायचे आहेत. ओके, गेट क्लोजिंगच्या टाइमावर साधे पारदर्शक निळे किंवा काळे बॉल पेंट जे आहे तर ते
तुम्ही घेऊ शकतात. बघा इथं स्पष्ट म्हटले की तुम्ही या वस्तू आणू शकतात, त्याच्यानंतर हॉल तिकीट तुम्ही घेऊन जाऊ शकतात आणि तुमचा फोटो आयडी या गोष्टी ज्या आहेत तर ते तुम्ही इथं घेऊन जाऊ शकतात. त्यासोबतच लक्षात घ्या, जर बोटावर कुठलाही शाई वगैरे मेहंदी असेल तर मुलींनी काढली असेल तर ते काढून घ्या, कारण की तिथं बायोमेट्रिक करावं लागतं आणि ते बायोमेट्रिकच्या वेळी तुमचं होत नाही. ओके, तर ते दोन्ही महत्वाची गोष्टी ज्या आहेत तर ते आपल्याला इथं बघायला मिळतात. तर या सगळ्या सूचना दिलेल्या आहे. या सगळ्या सूचनांमध्ये लक्षात घ्या, इथं कुठल्याही पद्धतीचं जे आहे तर ते निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम विषयी उल्लेख नाही. म्हणजे काय की निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम ही नसणार आहे मित्रांनो. म्हणून जो काही प्रश्न होता निगेटिव्हचा तर त्याचं उत्तर आहे नो. आता डायरेक्ट परीक्षेला दिसलं की तिथं आहे तर आपण त्याला काही नाही करू शकत, पण आतापर्यंत कुठल्याही डॉक्युमेंटवर आहे असं म्हटलेलं नाही तर याचा अर्थ हे नसतोच मित्रांनो. म्हणजे आतापर्यंत नाही आहे तर त्याच्यामुळे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम ही नसणार आहे. तर हे आपल्याला इथं कळतं मित्रांनो. अशाच पद्धतीने मित्रांनो सगळ्या काही तुम्हाला अपडेट्स मिळणार आहे. त्यासोबतच 4 तारखेला पहिला पेपर झाल्यानंतर महाराष्ट्रातून सर्वात योग्य, सगळ्यात विश्वसनीय आणि सर्वात जास्त प्रश्नांसोबत असणारे एक्झाम अनालिसिस तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळणार आहे. आणि तुम्हालाही वाटतं की आपण 4 तारखेपासून आणि पुढचे सगळे एक्झाम अनालिसिस घ्यावे ज्याच्या माध्यमातून इतर शिफ्टच्या उमेदवारांना फायदा होईल, तर तुम्ही कमेंटमध्ये अनालिसिस हे जे आहे तर ते टाईप करा मित्रांनो. म्हणजे त्या माध्यमातून आम्हालाही कळेल की तुमची मागणी आहे, म्हणजे डिमांड अँड सप्लाय जो आहे तर तो प्रॉपर पूर्ण होईल आपला. ओके, आणि आरंभ 2.0 एमपीएससी कंबाईनची जी बॅच आहे मित्रांनो ग्रुप बी साठीची, तर ती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट फॅकल्टी सोबतची ही बॅच तुम्ही जी आहे तर ती नक्की जॉईन करू शकतात. आता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.